याचे सेटिंग करायचं सॉफ्टवेअरमध्ये कुठलंही सॉफ्टवेअर असेल की जे GST रिटर्न फाईल करण्याकरता बनलेलं असेल, म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये बिलिंग पण व्हायला पाहिजे. एक बिलिंग होईल म्हणजे जसं एक बायर कोण आहे त्याची माहिती, GST नंबर, इतर इन्फॉर्मेशन ही सगळी एकदा फिट केली सिस्टममध्ये तर ती कायम राहते. मग जी काय B2B ची इन्फॉर्मेशन आहे जी रिक्वायर्ड आहे त्याकडनं घेतली जाते, B2C ची पण घेतली जाते. ह्यातनं काय होतं, याचं बिलिंग होतं. आता बिलिंग झालं तर तेच जे B2B B2C सप्लाय आहे तो GST 1 ला दाखवायचा आहे. आता तो दाखवायचा असतो ज्या प्रकारचा फॉर्मॅट आहे. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये कसं असतं, GSTR 1 एक रिपोर्ट सहज मिळतो. इकडे सेल रजिस्टर मिळतात, कोणाकोणाला सेल केला सेल रजिस्टर्स मिळेल, परचेज रजिस्टर मिळेल, त्यानंतर GSTR 1 चा पण तिथे रिपोर्ट मिळेल. आता मी GSTR 3 बघितला, तिथे याचा पण रिपोर्ट असतो. त्या रिपोर्टमध्ये जो फॉर्मॅट आहे GST पोर्टलला त्या फॉर्मॅट प्रमाणे तिकडे पण काय मिळणार, तो रिपोर्ट मिळणार. म्हणजे जे काय तिथे फीड केलं गेलंय इनवर्ड सप्लाय आणि आउटवर्ड सप्लायचं, त्याप्रमाणे त्याचं परचेज रजिस्टर येईल, सेल रजिस्टर येईल. म्हणजे फक्त बिलिंग करायचं. जे लोक इथे काम करतात त्या डिपार्टमेंटला, त्या कुठल्याही शॉपमध्ये कुठल्याही फॅक्टरीमध्ये ते जेव्हा आउटवर्ड सप्लाय करतायत ते फक्त आपलं बिलिंग करतील. त्यांनी बिलिंग केलं का तिकडे GSTR 1 ऑटोमॅटिक बनेल. जसं इनवर्ड सप्लाय घेतला, परचेजची एंट्री केली, तिकडे काय होईल, ऑटोमॅटिक ते सगळं संबंधित रिपोर्ट जे आहेत, संबंधित जे टेबल कॉलम आहेत ते GSTR 1 ला 3B ला ते सगळे ऑटोमॅटिक बनतात. आता तिथे इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे हे सिस्टमला कळू शकत नाही. कारण जे परचेस केलंय या सगळ्याच परचेसवरती जो इनपुट टॅक्स पे केलाय तो सगळ्याच काही इनपुट टॅक्स क्रेडिट नसतो. त्यातलं नॉन बिझनेस पर्पज काय परचेस केलंय, एक्झाम सप्लाय करता काय परचेस केलंय, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. तसंच नोव्हेंबरचं मला करायचं आहे GSTR 1. तर इथे दिसतंय प्रिपेअर ऑफलाईन. मी टॅलीमध्ये जे बनवलंय बिलिंग केलंय तर तिकडे काय होतं, म्हणजे कुठले टॅलीसारखे कुठलेही सॉफ्टवेअर असेल ते बिलिंग प्लस रिटर्न फायलिंग करतात. त्यामध्ये काय सोय दिलेली आहे आणि अपेक्षित हेच आहे की सॉफ्टवेअर असं असलं पाहिजे की त्यामध्ये बिलिंग, त्याचं अकाउंटिंग, त्याचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि त्याचं रिटर्नसाठी जे उपयुक्त फीचर्स आहेत ते त्यामध्ये असणं आवश्यक आहे. मग अशा सॉफ्टवेअरमध्ये काय होतं, ज्या प्रिपेअर ऑफलाईन देईन तिकडनं तो रिपोर्ट दिसतो, ते एक क्लिक केली एक्सपोर्ट एक फाईल बनते आणि ती फाईल जसं आपण अटॅचमेंट ईमेलला पाठवतो त्या प्रकारे ते सिस्टम ती एक फाईल बाहेर पाठवतो. C वर D वर तुम्ही कुठेही सेव्ह करू शकता. इकडे सेव्ह केली आहे, इकडे प्रिपेअर ऑफलाईन दिलं का इकडे जाऊन चूज फाईल म्हटलं, इकडे याला चूज फाईल केलं का इकडे मला काय होईल, हे फाईल दिसतील. यातली ती जी फाईल असेल त्याला मी क्लिक करेन आणि इथे ओपन म्हणेन. त्या फाईलला काय आहे, डेटा अशा प्रकारे ठेवलेला आहे की तो रीड होऊन इथे राईट होईल. जी जेव्हा फाईल एक्सपोर्ट केली आहे ते अशा प्रकारे एक्सपोर्ट होईल की जी फाईल GST पोर्टल रीड करू शकतो. असा फॉर्मॅट तिथे बनवलेला आहे.
आणि त्यानंतर परत मी जेव्हा इथे काढीन, आता मी पहिले इथे काय केलं, ऑफलाईन गेलो, मग मी इथे व्ह्यू केलं, तर व्ह्यू केल्यावरती तो सगळा डेटा इथे आलेला असेल. आता जो B2B आहे, B2C आहे, झिरो असेल, नील असेल, हा सगळा ऑटोमॅटिक त्याच्या कॉलममध्ये डेटा फिलअप होईल. आणि माझ्याकडे बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये मी किती इनवॉइस बनवलेत, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, एका क्लिकमध्ये हे काम होणार. डेटा जास्त असेल तर ॲड करायला तो मे बी 3 मिनटं घेईल, 5 मिनटं घेईल, 10 मिनटं घेईल. एक्सपोर्ट होईल, इथे इम्पोर्ट होईल. आता हे झाल्यानंतर पुढे मला काही काम राहत नाही. मग आता हा डेटा जो आहे, सप्लायर ज्यावेळेस हा GXR1 फाईल करेल तेव्हा रिसिपिएंटच्या टू एज जाईल, टू बीज जाईल रिसिपिएंटच्या. आता रिसिपिएंटचा कुठला ITC इलिजिबल आहे आणि कुठला ITC इनएलिजिबल आहे हे सिस्टमला माहीत नाही. इथे मॅन्युअल ते बघायला लागणार. लक्षात घ्या एक काय, म्हणजे इथे काय बघायचं आहे की जे माझा सेल आहे, तुमचा परचेस आहे, तर तुमच्याकडे तुमच्या जेव्हा GSTR 3B मध्ये जो ITCचा कॉलम असेल तर हा 1 आहे. तुम्ही काय कराल, तिकडे जाऊन हा 3B जेव्हा काढाल, तेव्हा इथे इलिजिबल ITC काय आहे, शब्दात काय वापरला, इलिजिबल ITC. म्हणजे इथे तो दिसतोय हा सगळा इलिजिबल नाहीये. म्हणजे ह्यातला इलिजिबल कुठला आहे आणि इलिजिबल कुठला नाहीये हे आपल्याला सेक्शन 16 वाचल्यानंतर कळेल, सेक्शन 17 वाचल्यानंतर कळेल आणि सेक्शन 18 वाचल्यानंतर कळेल. आपण मागे कुठपर्यंत आलो होतो मागच्या क्लासला, की डेटा कसा येतो इथपर्यंत आलो होतो. डेटा इथे आल्यानंतर सिस्टम, कुठलाही सिस्टम हे आयडेंटिफाय करू शकत नाही की ह्यातला इलिजिबल कुठला आहे आणि इनएलिजिबल कुठला आहे. आणि जे लोक काम करतात त्यांनाही माहीत नसतं की आपण जे परचेस केलंय हे कशाकरता परचेस केलंय. त्यांना फक्त कसं फीड करायच्या एंट्रीज, डेटा कसा फीड करायचा एवढं त्यांना शिकवलेलं असतं. बिलिंग एंट्री करायची अशी करा, परचेसची एंट्री करायची अशी करा, पेमेंटची एंट्री करायची, म्हणजे ज्याला बँक स्टेटमेंट एंटर करता येतं, कॅशच्या एंट्रीज करता येतात, तो माणूस तो सिस्टम इझिली हँडल करू शकतो. त्याला फार काय मोठं IQ लेवल लागत नाही. आणि लॉच्या नॉलेज ते बिलकुल लागत नाही हे काम करायला. बिलिंग करतात, जो डेटा आहे तो तिथून एक्सपोर्ट करायचा आणि ती जी एक फाईल आहे ती ईमेल थ्रू रिटर्न फाईल जो करायला पाठवायची, किंवा डेटा जो असतो त्याचा बॅकअप पाठवायचा. त्यानंतर रिटर्न फाईल जो करेल त्याला हे बघायला लागतं की इथे जे परचेस केलं आहे, आता हा डेटा कुठनं आला आहे, 2Bतनं आला आहे. मग 2Bमध्ये ते आयडेंटिफाय करणार की 2Bमध्ये किती इनवर्ट सप्लाय कोणाकोणा घेतलं आहे. मग ते विचारणार अकाउंटंटला किंवा संबंधित त्या व्यक्तीला की हे तुम्ही परचेस केलं आहे, कशाकरता केलं आहे, हे विचारून सांगा, माहिती घ्या आणि मला कळवा. ज्यांनी एंट्री परचेसिंग केली त्याला माहीत नाही की कॅपिटल गुड्स आहे का इनपुट आहे, आणि जे कॅपिटल गुड्सचे इनपुट घेतलेत हे नॉन बिझनेस पर्पज घेतलेत का बिझनेस पर्पज घेतलेत हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार हे ठरेल की इलिजिबल ITC कुठला आहे आणि त्यातला जो ITC घेण्याचा अधिकार नाही आहे तो कुठला आहे. मग जो ITC घेण्याचा अधिकार नाही आहे, आत्ता नाही आहे का परमनंटली नाही आहे, जर आत्ता नाही आहे तर अदरमध्ये ती अमाऊंट टाकायची किती आहे ती. आणि परमनंटली ITC घेता येत नाही तो ITC ॲज पर रूल 38, 42, 43 आणि सेक्शन 17(5) मध्ये ITC परमनंटली अनअवेलेबल आहे तो इथे घ्यायचा. आलं लक्षात. आता आपण सेक्शन 16 का बघणार आहोत की कुठला ITC इलिजिबल आहे हे समजून घेण्याकरता तो बघायचा आहे. 17(5) मध्ये ITC रिस्ट्रिक्ट केला आहे त्यामुळे तो बघायचा आहे. आणि 17(1), 2, 3 ह्याच्यामध्ये जर का एखादी फॅक्टरी, एखादी कंपनी टॅक्सेबल आणि एकदम दोन्ही सप्लाय करतात आणि त्यांचं एक पॅकिंग मशीन आहे, जे सप्लाय केलं जातं त्याचं दोन्हीचं पॅकिंग होतं, तर त्यांना त्या कॅपिटल गुड्सचा संपूर्ण इनपुटच काही घेता येत नाही. त्यांना वाटणी करायला लागते की एकदम सप्लाय करता ती मशीन किती वापरली गेली, एक्सपर्ट सप्लाय करता किती वापरली गेली. मग तेवढ्या टू द एक्सटेंट ITC अवेलेबल असेल किंवा मग अनअवेलेबल असेल, तो आकडा काढून कशा प्रकारे ते दाखवायचं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सेम इनपुट वापरलेत
आता जसं रेंट आहे, तर रेंट एक्झामचं किती आणि टॅक्सेबलचं किती हे काही कळत नाही ना. मग त्याची पण वाटणी करायला लागते. मग ती वाटणी कशी करायची याकरता सेक्शन 17(1), 17(2), 17(3) हे आपल्याला बघायला लागते. आणि 18 मध्ये काही स्पेशल पर्पज ITC आहे, तो कशा प्रकारे ऑपरेशन केला जातो. तिथे ITC अवेलमेंट, ITC ट्रान्सफर, ITC रिव्हर्सल हे 3 कन्सेप्ट येतात. जेव्हा एखादा व्यक्ती सेक्शन नवीन घेतो स्वइच्छेने किंवा तो लायबल झाला 22 किंवा 24 मध्ये म्हणून ITC घेतो, एडिशन घेतो, त्यावेळेस त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट जे उपलब्ध असलेले इनपुट्स आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे दिलं जातं, ती प्रोसेस किंवा ती तरतूद जी आहे ही सेक्शन 18(1) मध्ये. प्लस एखाद्याचं कंपोजिशनमधून तो स्विच करतो सेक्शन 9 मध्ये, किंवा एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल होतं तेव्हा त्याला ITC अवेलमेंटचा ऑप्शन दिला जातो सेक्शन 18 मध्ये. तेच उलटं झालं की सेक्शन 9 तून सेक्शन 10 ला गेला, टॅक्सेबल प्रॉडक्ट एक्झाम झालं, तर जे इनपुट स्टॉकमध्ये आहेत त्याचा ITC रिव्हर्स करायला लागतो. रिव्हर्स म्हणजे काय, रिव्हर्सल म्हणजे काय हे सगळं मी सांगणार. आणि तेच बिझनेस ट्रान्सफर केला म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपला बिझनेस दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला, तर मग इनपुट टॅक्स क्रेडिट जे त्याच्या क्रेडिट एजंटला असेल ते तो बिझनेस टेकओव्हर करतो त्याला ट्रान्सफर करण्याची जी तरतूद आहे आणि प्रोसिजर जी आहे ही तुम्हाला ह्या स्पेशल केसेस आहेत या सगळ्या सेक्शन 18 मध्ये मिळतील. हे रोजच्या कामातलं नाही आहे, पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 16, 17 आणि 18 हे 3 तुम्हाला कळले तर बरंच काय कळलं. आणि त्या व्यतिरिक्त पुढे जॉब वर्कचं आहे 19 मध्ये आणि 20-21 IAD करताय. इथपर्यंत आपण मागच्या वेळी थांबलो, बरोबर आहे. हे 3 प्रकारचे आपल्याकडे काय आहेत, इनवर्ट सप्लाय आहेत. एक कॅपिटल गुड्स, गुड्समध्ये 2 प्रकार आहेत, एक कॅपिटल गुड्स, दुसरं जे इनपुट घेतले जातात प्रोडक्शन करण्याकरता ते, आणि इनपुट सर्व्हिसेस. तर सेक्शन 16 मध्ये किती सबसेक्शन आहेत, 6 आहेत. 6 आहेत. आता दुसरा आहे, हाच मोठा आहे, हा जास्त वेळ घेणार आहे आपला, कारण याच्यामध्ये A, AA, B, BA, C आणि D हे 6 क्लॉज जे आहेत ह्या कंडिशन्स आहेत की ITC केव्हा घेतला जाऊ शकतो, याच्या कंडिशन्स या 6 आहेत. या 2 मध्ये 1 मध्ये एवढं सांगितलं आहे की जर बिझनेस पर्पज इनवर्ट सप्लाय घेतला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा अधिकार रजिस्टर्ड पर्सनला असेल, आणि जो ITC क्लेम करेल तो त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एजंटला जमा होईल. हे 1 सांगतो. आणि त्याच्या अटी शर्ती काय या इथे 2 मध्ये. तीन मध्ये डिप्रिसिएशन घेतला असेल तर ITC घेता येणार नाही हे सांगितलं आहे. 4 मध्ये इथे टाइम लिमिट दिलं की ITC 1 महिन्याचा असेल तर तो पुढच्या कालावधीमध्ये घेता येतो का, आणि पुढच्या कालावधीमध्ये किती कालावधीपर्यंत घेता येतो हे टाइम लिमिट जे आहे हे 4 मध्ये. आणि 5 आणि 6 हे 2 सेक्शन अमेंडमेंट होऊन आलेले आहेत. यामध्ये पण टाइम लिमिटचाच विषय आहे, तो वेगळ्या परिस्थितीमध्ये दिलेला आहे 4 मधलेच. आता आपण येऊया 16(1). मी वाचनावर सांगितलं होतं, परत सांगतो होता की ज्या वेळेस प्रत्येक रजिस्टर्ड पर्सन काही अटी शर्तीवर त्याला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आणि पद्धत दिलेली आहे सेक्शन 49 मध्ये, त्या पद्धतीप्रमाणे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येतो. तर त्याला अधिकार आहे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा जो त्याच्या इनवर्ट सप्लायवरती त्यांनी टॅक्स भरलेला आहे, जो चार्ज झाला आहे सप्लाय गुड्स सर्व्हिस याच्यावरती, आणि जे इनवर्ट सप्लाय त्यांनी घेतला आहे ज्यावर त्यांनी इनपुट टॅक्स पे केला आहे तो त्यांनी यूज केला आहे. इनवर्ट सप्लाय यूज कशा करता केला आहे, यूज बिझनेस पर्पज यूज केला आहे किंवा बिझनेसच्या प्रगती करता वापरला आहे इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, अँड ती जी अमाऊंट आहे इनपुट टॅक्सची ती काय होईल, त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एजंटला जमा होईल. ती जमा कशी होते, त्याची एकंदरीत प्रोसिजर काय असते, मग त्याचा रूल, त्याचं आपण 3B मध्ये असलेलं टेबल हे मी परत दाखवेन, परत सांगेन. यातनं फक्त काय कळलं आपल्याला की रजिस्टर्ड पर्सनला ITC मिळतो, त्याला तो अधिकार असतो. जर त्यांनी गुड सर्व्हिसेस यूज करणार असेल बिझनेस पर्पज तर मग ते इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल.
आणि ते कशा प्रकारे जमा होईल, कशा प्रकारे त्याचा क्लेम घ्यायचा, याची पद्धत जी आहे ही सेक्शन 49 मध्ये आहे. हे मागच्या मी एक्सप्लेन केलं होतं. परत मी सेक्शन 49 घेईन तेव्हा परत एक्सप्लेन करीन. 16.2 ला बघा हे सांगितलंय की कुठे काही सांगितलं असेल, इथे काय म्हटलंय, नॉट विथ स्टँडिंग म्हटलंय इकडे. बिझनेस पर्पज आहे, त्यांनी इन्व्हर्स सप्लाय घेतलाय, तरी पण त्याच्या पुढे जाऊन हे जर का नसेल तर मग तो ITC मिळणार नाही त्याला. हे असणं गरजेचं आहे. हे पहिले बघा हे आहे का. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल, त्याला अधिकार नाही आहे ITC घेण्याचा, रीड ऑफ एनी इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. म्हणजे जर खाली दिलेले क्लॉज जे आहेत त्यात जे काय दिले ते जर का पूर्ण होत नसेल, फुलफिल होत नसेल, त्या अटी शर्ती जर का पूर्ण होत नसतील तर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. बाकी कुठे काही सांगितलेलं असो. पहिलं त्यामध्ये आहे की डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय, ही इज इन पजेशन ऑफ, त्याच्याकडे टॅक्स इनवॉइस डेबिट नोट. क्रेडिट नोटनी ITC कमी होतो. कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सप्लायरनी जर क्रेडिट नोट बनवली तर त्याचा उपयोग काय असतो, ज्यावेळेस टॅक्सची अमाऊंट कमी होते तेव्हा सप्लायर क्रेडिट नोट बनवतो, आणि ज्यावेळेस टॅक्सची अमाऊंट वाढवून द्यायची असते त्यावेळेस सप्लायर डेबिट नोट बनवतो. इनवॉइस आहे, इनवॉइसमध्ये जी अमाऊंट गेली आहे त्यामध्ये अमाऊंट किंवा टॅक्स हा कमी लावला गेला आहे. मग टॅक्स जेव्हा वाढवला जातो त्यावेळेस काही कारण असतं, समजा 12% टॅक्स लावला आहे, तो 18 होता, तर डिफरन्शियल टॅक्स जो आहे तो त्यांनी काय केलं, मग वाढला म्हणून डेबिट नोट बनवेल, आणि मग ती क्रेडिट नोट जी आहे, डेबिट नोट जी आहे त्याच्यावरती काय होईल, तो ITC क्लेम होईल. म्हणजे इनवॉइसवरती आणि डेबिट नोटवरती काय होतो, ITC रिसिपियंटला क्लेम करतो, म्हणजे त्याला ITCचा बेनिफिट मिळतो. मग त्याचे डॉक्युमेंट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. क्रेडिट नोटने ITC कमी होतो, सप्लायरची क्रेडिट नोट आहे त्यांनी काय होतं, रिसिपियंटचा ITC कमी होतो. इथे जेव्हा तुम्हाला क्लेम घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा ITC वाढणार आहे, बेनिफिट घेणार तुम्ही, तर काय पाहिजे, इकडे टॅक्स इनवॉइस डेबिट नोट पाहिजे. याच्या आधारावरती तो क्लेम करतो इनपुट टॅक्स क्रेडिट. इश्यूड बाय सप्लायर, काय म्हटलंय, सप्लायर जो इश्यू करतो टॅक्स इनवॉइस किंवा डेबिट नोट अंडर दिस ॲक्ट और सच अदर टॅक्स पेइंग डॉक्युमेंट. आता आणखीन कुठले डॉक्युमेंट असतात त्याच्यावरून इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येतो. जर कस्टममध्ये गुड्स आले असतील, म्हणजे इम्पोर्ट केले असतील, तर कस्टममध्ये एक सेक्शन 31 मधले डॉक्युमेंट, त्यानंतर कस्टममध्ये बिल ऑफ एंट्री येईल, रिव्हर्स चार्जचा इनवॉइस आहे तो येईल, डेबिट नोट आणि ID डॉक्युमेंट हे दिले. सेक्शन 31 मधले डॉक्युमेंट जे आपण बघितलं, सेक्शन 31 त्यामधले डॉक्युमेंट प्लस इनवॉइस इश्यूड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ. आता हे पण 31 म्हटलं त्यांनी सगळं आलं, 31 मध्ये सगळे आले, पण तरी पण त्यांनी सेल्फ इनवॉइस दिलाय. जर अनरजिस्टर्ड पर्सनकडून परचेस केला असेल तर त्याचा इनवॉइस बनवला पाहिजे रिसिपियंटनी, अशा रूलमध्ये अमेंडमेंट करून सांगितलेलं आहे आता. तर हा रूल पहिल्यापासून आहे. सेक्शन आपण कुठला बघतोय आता, 16.2 मधला क्लॉज A, आणि इथे काय म्हटलंय, प्रिस्क्राईब, त्याचा रूल आहे 36.1 मध्ये दिलाय डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट. टॅक्स इनवॉइस डेबिट नोट इथेच दिलंय, आणि अदर डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला रूल बनवून सांगू. तो रूल त्यांनी बनवला आहे 36.1, आणि त्यात हे डॉक्युमेंट दिलेले आहे, ID इनवॉइस किंवा ITC क्रेडिट नोट. आता ज्यावेळेस इनवॉइस बनवला जातो त्यावेळेस रूल 46 प्रमाणे त्याचे कंटेंट काय काय असले पाहिजेत हे सांगितलेलं आहे. आता जर एखाद्याने टॅक्स इनवॉइस बनवला आणि रूल 46 प्रमाणे त्यात जी माहिती असायला पाहिजे ती सगळी माहिती नसेल तर तो इनवॉइस व्हॅलिड होईल का? 100% सगळी माहिती भरलेली नाही तर तो इनवॉइस ॲज पर लॉ 100% व्हॅलिड नाही आहे, नाही तो व्हॅलिड नाहीच आहे ना. तर त्या केसमध्ये रिसिपियंटला ITC मिळेल की नाही मिळेल याविषयी भाष्य केलं आहे. 36.2 मध्ये बघा काय म्हटलंय, डॉक्युमेंट मस्ट कंटेन ऑल ॲप्लिकेबल पर्टिक्युलर्स अँड रिलिव्हंट इन्फॉर्मेशन. इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली इफ द ॲप्लिकेबल पर्टिक्युलर्स ॲज स्पेसिफाईड इन द प्रोविजन ऑफ चॅप्टर 6 जो आहे रूलमध्ये बघाल तुम्ही, रूलमध्ये चॅप्टर 6 मध्ये टॅक्स इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट आहे.
त्यामध्ये रूल 46 आहे. त्यामध्ये इनवॉइस बनवताना त्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजे हे सांगितलंय. तर त्याच्यामधली रेकॉर्ड इन्फॉर्मेशन ITC घेताना जो डॉक्युमेंट आहे त्यामध्ये ही माहिती असली पाहिजे. डिटेल्स ऑफ अमाऊंट्स ऑफ टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, GSTN ऑफ द सप्लायर अँड रिसिपियंट. म्हणजे रिसिपियंटनी टॅक्स कोणाला दिला आणि हे त्यातनं एक कळतं. आणि सप्लायर कोण आहे त्यांनी नाव लिहिलं आहे रिसिपियंटचं. GSTN ऑफ द सप्लाय आणि रिसिपियंट पाहिजे. आणि प्लेस ऑफ सप्लाय इन केस जर इंटरस्टेट सप्लाय असेल तर त्यामध्ये प्लेस ऑफ सप्लाय नमूद केलेला असला पाहिजे. म्हणजे ज्या राज्यामध्ये तो ITC क्लेम करतोय त्या राज्यामध्ये तो ITC क्लेम करण्यास एलिजिबल आहे की नाही हे इनवॉइसवर लिहिलेलं आहे. की जर महाराष्ट्र स्टेटमध्ये इनवर्ट सप्लाय घेतला आहे तर इंटरस्टेट सप्लायमध्ये काय येईल इथे की महाराष्ट्र प्लेस ऑफ सप्लाय आहे तर तो महाराष्ट्रामध्ये ITC घेऊ शकतो. त्यामुळे ते गरजेचं आहे. सप्लाय महाराष्ट्रामधूनच घेतला आहे म्हणजे इंटरस्टेट सप्लाय आहे, इथे गरज नाही त्याची. पण वेगळ्या राज्यामधून सप्लाय घेतला असेल तर मग तिथे प्लेस ऑफ सप्लाय हे टाकलेलं असलं पाहिजे. हे कंटेंट असलेच पाहिजे, हे आवश्यक आहे. हे इनवॉइसमध्ये असतील. सप्लायरने इनवॉइस प्रॉपर नाही बनवला तर सप्लायरने काय केलं कायदा व्यवस्थित फॉलो नाही केला मग त्याला पेनल्टी लागू शकते का. कुठे काही करायला सांगितलं ते नाही केलं तर त्याला पेनल्टी लागू शकते सप्लायरला त्या कायद्याप्रमाणे. पण रिसिपियंटला ITC घेण्यासाठी आवश्यक इन्फॉर्मेशन एवढी असेल तर त्याला कायदा रिस्ट्रिक्ट करत नाही ITC घेण्याबद्दल. तुम्ही ITC घेऊ शकता. म्हणजे तुमच्या आपल्याला माहिती आहे की टुबीत ते येतं, टुबीत आलं आहे म्हणून ITC घ्यायचं आहे का तर नाही. इनवॉइस असला पाहिजे आणि इनवॉइसमध्ये आवश्यक इन्फॉर्मेशन ही असली पाहिजे. हे असेल तर ITC घेऊ शकतो. हे काय झालं 36(2) हा रूल ते सांगतो. आता सब रूल 36 मधला तिसरा, नो ITC ऑफ टॅक्स पेड टुवर्ड्स डिमांड इन्व्हॉल्विंग फ्रॉड. आता जेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ त्याला मिळणार नाही. नो म्हटलं इकडे. एनी टॅक्स दॅट हॅज बीन पेड इन पर्च्युअन्स ऑफ एखादी ऑर्डर आली आणि ज्यामध्ये वेअर एनी डिमांड हॅज बीन कन्फर्म ऑन अकाउंट ऑफ एनी फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंट ऑफ सपरेशन ऑफ फॅक्ट. आता कसं आहे की जो टॅक्स भरायचा आहे त्याच्या 200% टॅक्स भरायला लागेल. जर टॅक्स भरायला लागेल असे शब्द पूर्वी होते, आता काय केलं पेनल्टी केलं. म्हणजे जर का त्यांनी पेनल्टी भरली तर त्याचा हेडच वेगळा झाला. पण कुठे अशी तरतूद होती की टॅक्स तुम्ही एक ठराविक अमाऊंट टॅक्स आहे दुप्पट टॅक्स भरला, टॅक्स भरला तर तो टॅक्सच्या हेडला जात होता. म्हणजे तो टॅक्स म्हणून भरला गेला तर त्याचा ITC घ्यायचा का तर नाही घ्यायचा. जर जिथे एनी डिमांड हॅज बीन कन्फर्म डिपार्टमेंटकडनं त्याला अशा प्रकारची डिमांड नोटीस आलेली आहे आणि त्याला काय टॅक्स भरायला सांगितलं आहे त्याची अमाऊंट काही असो कशा करता ऑन अकाउंट ऑफ एनी फ्रॉड विलफुल मिसस्टेटमेंट ऑर सपरेशन ऑफ फॅक्ट तर त्याचा ITC त्याला घेता येणार नाही हे सांगितलं. हे रोज रोज होत नाही. जर अशा प्रकारे कुठलाही टॅक्स त्यांनी भरला असेल अशा डिमांडच्या अगेन्स्ट तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. 36(1), 2, 3 झालं. अजूनही पुढे 36(4) आहे, पुढे येईल. जेव्हा त्याचा विषय सेक्शनला येईल तो पुढे मी घेतोय, लक्षात घ्या. आता 16(2) याच्यामध्ये पुढे आपण बघतोय आता AA क्लॉज. ओके, क्लॉज ए नंतर त्यांनी AA हा क्लॉज अमेंडमेंट करून काढला. कारण 36(4) बघा पुढे तुम्हाला सांगतोय आता काय. 36(4) मध्ये त्यांनी काय केलं यावेळेस 1 जुलैपासून 2017 पासून हा कायदा लागू केला. त्यावेळेस ते GSTR 1, GSTR 2, GSTR 1A, 2A आणि 3
असे रिटर्न्स त्यांनी बनवले होते. पण जुलैच्या महिन्यामध्ये, ऑगस्टच्या महिन्यामध्ये 2017मध्ये जुलै ऑगस्ट या 2 महिन्याकरता पोर्टल तयार नव्हता. त्यामुळे त्यांनी GSTR 1 पोर्टलने रेडी केला. GSTR 1A असणार होता, तो रेडी नव्हता. GSTR 2 रेडी नव्हता. GSTR 2A पण नव्हता. त्यामुळे GSTR 3 हा असण्याचा संबंधच नाही आहे. त्यांच्याकडे त्यांनी त्या वेळेनुसार फक्त 3B मध्ये तुम्ही समरी इन्फॉर्मेशन द्या, GSTR 1 मध्ये आउटपुट सप्लाय द्या आणि 3B तुम्ही समरी द्या. आणि लायबिलिटी काय हे स्वतःहून तुम्ही ते टाईप करा आणि ITC काय स्वतःहून टाईप करा. अशा आधारावरती बेस्ड ऑन डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या आधारावरती आता हा जो ITC आहे, जे GSTR 2 किंवा 2A होतं त्याच्यामध्ये मॅचिंग होतं इनवॉइसचं. सप्लायरने दाखवलेला इनवॉइस आणि रिसिपियंट असलेकडे असलेलं इनवॉइस याचं मॅचिंग होणार होतं. आणि त्याचं मॅचिंग मेकॅनिझम जे आहे, ते कशा प्रकारे असेल हे ते सेक्शन 41-42 यामध्ये ठेवणार होते. रिटर्नमध्ये याल तुम्ही, हे बघा, हे त्यांनी सेक्शन 41 चेंज केला आता आणि 42 त्याचे सेक्शन काढून टाकले. मॅचिंग, रिव्हर्सल आणि रिक्लेम हे डिलीट केले. म्हणजे त्यांनी 2022ला फायनान्स ॲक्टमध्ये फिक्स केलं की आता आपण जे जसं विचार पूर्वी केला होता तसं आता इम्प्लिमेंट नाही करायचं. त्यामुळे हे सेक्शन डिलीट केलेले आहेत. 43 मॅचिंग, रिव्हर्सल आणि 43 त्यांनी ए आणला होता, अजून एक थोडं वेगळ्या प्रकारे ते करणार होते, तेही त्यांनी रद्द केलं. आणि आता आपण वेगळ्याच प्रकारे रिटर्न भरतोय. त्यामुळे ते सेक्शन यापुढे लागणारच नाही आहेत, त्यामुळे ते त्यांनी डिलीट केले, ओमिट केले. त्यामुळे आता हे 2 येणार नाही, 3 येणार नाही जसं आहे, आणि 1A आता बदलून आलाय. 1A वेगळ्या प्रकारे आलाय. 1 आणला, त्यानंतर तिकडे काही काळाने 2A आणला आणि 2A मध्ये हे सांगितलं, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की 2A तुम्ही बघा सप्लायरने इनवॉइस तुमचे दाखवलेत की नाही बघा. एवढंच फक्त त्यांनी तिथे ॲडवायझरी काढली. या पहिले काय नव्हतं, मॅचिंग वगैरे नव्हतं काय. त्यानंतर त्यांनी 9 ऑक्टोबरला पासून नोटिफिकेशन काढलं आणि हे सांगितलं, 9 ऑक्टोबर 2019 हे सांगितलं की तुम्ही मॅचिंग करा. ओके, म्हणजे जर का माझा ITC, माझ्याकडे समजा 10 इनवॉइस आहे, माझ्याकडे 10 इनवॉइस आहे, तर यातले 8 इनवॉइस सप्लायरने दाखवलेत, 2 इनवॉइस नाही दाखवलेत, तरी पण माझा समजा ITC 1000 आहे, तर मी 1000 ITC घेऊ शकत होतो. त्यांनी 9 ऑक्टोबरला नोटिफिकेशन काढून काय सांगितलं की जे इनवॉइस सप्लायरने दाखवलेत आणि तुमच्याकडे मॅचिंग 8च झाले, त्याच्याकडे एकूण 10 इनवॉइस मिळून माझा 1000 ITC असेल, तर तुम्ही 8 इनवॉइसचा ITC दाखवा. तो समजा माझा 800 होतोय, तर प्लस 20% किती होतात, 1600, 160. तर मी याप्रमाणे 960 ITC घेऊ शकतो असं रिस्ट्रिक्शन टाकलं. म्हणजे 40 रुपयाचा ITC रिस्ट्रिक्ट झाला या नियमाप्रमाणे. हे त्याने 2H सांगितलं. पण लोकांचं म्हणणं असं होतं की रूल बनवून, रूल हा कसा बनतो की सेक्शनमध्ये पॉवर आहे की रूल बनवून सांगू, रूल तेव्हा बनवता येतो. रूल बनवण्याची पॉवर आहे म्हणून रूल नसतो बनवायचा. रूल बनवायची पॉवर वेगळ्या सेक्शनला आहे, पण एखाद्या सेक्शन करता एखादी प्रोसिजर करायची आहे, त्याकरता रूल बनवता येतो. पण सेक्शनमध्ये तुम्ही सांगितलेच नाही रूल बनवा किंवा आम्ही रूल बनवून सांगू,
तर तुम्ही जेव्हा सांगता रूल बनवून तेव्हा ते काय होतं, कायद्याचं उल्लंघन होतं. ती पॉवर नसताना जर तुम्ही तरतूद केली तर ती अल्ट्रा वायर्स त्याला म्हणतात, म्हणजे कायद्याविरोधी. हे त्यांनी आणलं 9 ऑक्टोबर 2019ला. 3 महिने म्हणजे ऑक्टोबरचा रिटर्न, डिसेंबरचा आणि नोव्हेंबर डिसेंबर हे 3 महिने 20% रिस्ट्रिक्शन लागू झालं. त्यानंतर मग त्यांनी 1 जानेवारीपासून नोटिफिकेशन परत दुसरा काढला आणि सांगितलं 10%, 20% नाही 10%. म्हणजे 2020 हे जे वर्ष होतं, त्याच्यामध्ये कोविड कधी आला? मार्च 20. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर रिटर्न भरलेच गेले नाही. मग त्यांनी परत नोटिफिकेशन काढून सांगितलं की तुम्ही सरसकट काय करा, तो ITC घ्या आणि जेव्हा तुम्ही सप्टेंबर रिटर्न जेव्हा फाईल कराल तेव्हा सगळे इनवॉइस आणि सगळं मॅचिंग बघून घ्या. कळलं? म्हणजे जो ऑक्टोबरचा महिना आहे तिथपर्यंत सगळं काय करा, मॅचिंग करून घ्या प्रॉपरली. आणि मग त्यांनी परत नोटिफिकेशन काढलं आणि हे 10% जे लिमिट आहे हे 5%वरती आणलं. हे 1 जानेवारी 2000. आता ज्या वेळेस सप्लायरनी टॅक्स भरलेला नाहीये, त्यांनी दाखवलेलं नाहीये इनवॉइस, तरी पण ITC घेता येतो मॅचिंग नसताना. याला म्हणतात प्रोव्हिजनल ITC. काय म्हणतात? प्रोव्हिजनल ITC. आता मॅचिंग होतोय तेवढाच घ्या, सप्लायरनी दाखवलाय आणि तुम्ही ITC घेताय, म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोव्हिजनल ITC त्यांनी घेणं ही पद्धतच बंद केली. आणि ती एकदम पद्धत बंद करता येत नव्हती, म्हणून पहिले 20%, मग 10%, मग 5%, टप्प्याटप्प्याने काय केलं, एक म्हणजे रिसिपियंटला इथे जाणीव करून दिली की जर तुमचा सप्लायर टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला ITC घेता येणार नाही, तर तुम्ही सप्लायरच्या मागे लागा, रिटर्न त्याला फाईल करायला लावा, टॅक्स भरायला लावा. अशा प्रकारे ते एक इनडायरेक्ट मेसेज येतो या तरतुदीमध्ये. आता 36(4) इफेक्ट त्यावेळेस कसा होता, आता 36(4) चेंज झाला आहे. आता 36(4) हे 36(4) म्हणूनच त्यांनी आणलं. तर त्यांनी काय केलं, मग तसं 2A होता, पुढे 2B आणला. आणि हा AA जो दिसेल तुम्हाला अमेंडमेंट झालेला, फायनान्स ऍक्ट 2021 मधला 1 जानेवारी 2022 पासून हा आणला. आणि इथे दिलं असं स्पेसिफिकली, द डिटेल्स ऑफ द इनवॉइस ऑर डेबिट नोट रेफर टू इन क्लॉज A. ए मध्ये काय डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट, जे इनवॉइस आहेत तिकडे, has been furnished by the supplier in the statement of outward supplies. Such details have been communicated to the recipient of such invoice or debit note. हे त्याला कम्युनिकेट केले जाते. AA काय सांगतो, सप्लायर जे काय करेल, आउटवर्ड सप्लाय दाखवेल, म्हणजे रजिस्टर 1 दाखवेल, तर ते कम्युनिकेट, म्हणजे याचा अर्थ काय होतो, रजिस्टर टू बी इन मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 37 कम्युनिकेट केले जातील. Such details have been communicated to the recipient of such invoice or debit note in the manner specified under section 37. म्हणजे इकडे यातून त्यांनी एक सांगितलं की आम्ही ते कम्युनिकेट करून देऊ. ते करून देऊ, ते कसे देणार, मग रूल जो आहे हा 36(4) यामध्ये ते रिस्ट्रिक्ट करणार. जे कम्युनिकेट केलेलं आहे या त्यांनी काय दिलं, जे कम्युनिकेट केलं आहे, नो इनपुटेड क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ invoice or debit note, the details of which are required to be furnished. 37(1). कधी काय दिलं याच्यामध्ये, की जे तिकडे दिलं आहे GSR 1, GSR 1A किंवा IFF यातनं आउटवर्ड सप्लाय केला आहे आणि तो 2B मध्ये जर का येत नसेल, ते डिटेल्स जर येत नसतील कम्युनिकेटेड, जे कम्युनिकेट केलं आहे ते जर तिथे मॅच होत नसेल, सप्लायर इनवॉइस दाखवले नसतील GSR 1 मधनं, IFF मधनं किंवा 1A मधनं,
तर त्याचा जो अधिकार आहे ITC घेण्याचा तो इथे काय केला जाईल, रिस्ट्रिक्ट केला जाईल. नो इनपुट टॅक्स रेट, म्हणजे इथे ITC त्याचा रिस्ट्रिक्ट केला, तो घेऊ शकत नाही जर तुम्ही ते इनवॉइस आले नाही. जे सप्लायर दाखवेल GSR 1A किंवा IFF मधला. हे कशामध्ये होतं, 36(4) मध्ये रिस्ट्रिक्ट केलं. हे आपण AA बघितला, इकडे AA मध्ये मॅचिंग आलं. 16(2)B मध्ये काय सांगितलं की ठीक आहे, सप्लायरने काय केलं, इनवॉइस दाखवले, तुम्ही बिझनेस पर्पज घेतले, रिसिपियंटला ITC तेव्हाच घेता येईल. बी सांगतो की ही हॅज रिसिव्ड द गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ. ही हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. आता जर का सप्लायरनी इनवॉइस बनवला आणि गुड डिस्पॅच केले 30 किंवा 31ला आणि ते तो लॉटमध्ये पाठवतोय एक, किंवा जर नागपूरवरून समजा एखादा टेम्पो निघाला तर तो मुंबईत कधी पोहोचेल, किंवा मुंबईतून एखादा टेम्पो निघाला तो नागपूरला कधी पोहोचेल, 30-31ला निघाला तर नेक्स्ट डे पोहोचेल, 1ला पोहोचेल, म्हणजे महिन्यामध्ये झाला ना. तिकडे वेगवेगळ्या राज्यामध्ये पण वाहतूक होते गुड्सची, वेगवेगळ्या शहरामध्ये पण होते. इनवॉइस बनवून ज्या दिवशी ॲक्च्युली डिस्पॅच करतायत, कारण इनवॉइस सेक्शन काय सांगतो की इनवॉइस कधी बनवायचा गुड्सच्या केसमध्ये, रिमूव्हल ऑफ गुड्स जेव्हा होईल तिथपर्यंत तुम्ही इनवॉइस बनवा. मग इनवॉइस बनला 30 किंवा 31ला, गुड्सची मुवमेंट होते, गुड्स पोचले कधी, 1 तारखेला. मग ITC कधी घ्यायचा, गुड्स रिसिव्ड कधी होतील, म्हणजे नेक्स्ट मंथला ITC घेता येईल. गुड्स रिसिव्ड जर केले असतील म्हणजे सप्लायर GSR 1 भरेल, तो मध्ये आलेला आहे. समजा जुलै महिन्यामध्ये त्यांनी GSR 1 मध्ये दाखवला, जुलै महिन्यात गुड्स मिळाले का, 31 जुलैला गुड्स डिस्पॅच केले, रिमूव्हल ऑफ गुड्स 31 तारीख असेल आणि गुड्स पोहोचले 1 किंवा 2 ऑगस्टला, तर ऑगस्टमध्ये त्याला ITC घ्यायला लागेल. म्हणजे या केसमध्ये ज्यावेळी आपण हे बघतो, आता हे तर सिस्टमला कळणार नाही ना, सिस्टमला हे कळू शकत नाही ना. जर हे सिस्टमला कळत नसेल तर सिस्टमचं काम कुठपर्यंत होईल, ऑटोमॅटिक जे काय बघतो आपण, जे फिलअप होत आहे ते इथपर्यंत होईल. आता जर का नेक्स्ट मंथला गुड्स मिळालेत आणि मी हा रिटर्न बघतोय, आज ज्या महिन्यात सप्लायरनी इनवॉइस बनवला, गुड्स डिलिव्हर केले, याची जबाबदारी आहे टॅक्स काय महिन्यात भरायचा आहे, GSR 1ला दाखवायचं आहे. आणि इथे जेव्हा आलेले आहे हा ITC इलिजिबल आहे का, गुड्स रिसिव्ड झाले नेक्स्ट मंथ, म्हणजे हा इथे अदरमध्ये तो आकडा जो आहे हा टाकणं गरजेचं आहे. एवढा ITC त्याचा या महिन्यापुरता इलिजिबल नाहीये, म्हणजे तात्पुरता इलिजिबल नाहीये. आणि जेव्हा तात्पुरता टेम्पररी जेव्हा इलिजिबल नाहीये तेव्हा इथे अदरमध्ये दाखवायचं. ज्यावेळेस तो अदरमध्ये दाखवला जाईल त्यावेळेस त्याचं वेगळं लेजर आहे, त्यात तो आकडा जाऊन तिथे उपलब्ध होईल आपल्याला बघायला, ते पण दाखवतो मी. आणि ज्यावेळेस नेक्स्ट मंथ जेव्हा तो ITC काय करेल, क्लेम करेल, त्यावेळेस कशा प्रकारे क्लेम करेल, मी मागच्या वेळेस बोललो होते. इथे कसं आहे, हा आकडा तुम्हीच आला आहे. आता जसं कमी करायचं आहे तर ITC रिव्हर्सल कॉलम आहे, तसा ITCचा क्लेम वाढवायचा आहे, त्याकरता असं B सेक्शन दिलं इकडे, तसं वेगळं काय आहे का नाही ना. म्हणजे या ऑल अदर ITC मध्येच तो आकडा जो येईल, इकडे काय दिलं आहे, युअर अमाऊंट आणि सिस्टम अमाऊंट. मग युअर अमाऊंटमध्ये तेवढा आकडा जो आधी रिव्हर्स केला आहे तो वाढवायला लागेल की नाही, दुसरा काय पर्याय आता दिसत नाही ना, मग तो आकडा वाढवायला लागेल. आणि मग तिकडे
स्क्रुटिनी करणाऱ्याला कळेल की युअर अमाऊंट कशी काय वाढली. ऑटो पॉप्युलेट जर ITC होतोय तर मग हा अमाऊंट वाढून का सांगतोय. मग इथे खाली त्यांनी अदर डेटामध्ये दिलं आहे ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स 4B2 मध्ये अगोदर रिव्हर्स केलंय. अगोदर रिव्हर्स केले. समजा इकडे मी 200 रुपये वाढवलेत तर 200 रुपये मी इथे खाली देईन. मग स्क्रुटिनी करणारा बघेल की अगोदरच्या रिटर्नमध्ये कधी अशा प्रकारे ITC रिव्हर्स केलाय का. मग त्याला तो संदर्भ लागेल की अगोदर रिव्हर्स केला होता म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तो ITC घ्यायला एलिजिबल नव्हता म्हणून तो रिव्हर्स केला होता. आणि आता तो काय केलाय ITC घेण्याकरता एलिजिबल झालेला आहे, पात्र झाला आहे, म्हणून त्याने तो ITC रिअवेल केलाय. म्हणजे रिअवेल करण्याकरता इकडे वरती अमाऊंट वाढवली आणि ती का वाढवली आहे ते इथे खाली कळतं अदर डिटेलमध्ये. झालं ना क्लिअर. मी मागच्या आपण हे सांगितलं होतं. गुड्स रिसिव्ड होणं गरजेचं आहे. गुड सर्व्हिसेस. आता आपण प्लेस ऑफ सप्लाय बघितलं होतं ज्यामध्ये 3 पार्टी असतात म्हणजे सप्लायर आणि रिसिपियंट. हे डायरेक्ट एकमेकांशी व्यवहार नाही करत. थर्ड पर्सन. हा समजा A आहे, हा B आहे. ओके. हा याला गुड्स पाठवेल पण ह्यांचा एकमेकांशी गुड्स पाठवणं आणि रिसिव्ह करणं या पलीकडे काय संबंध नाही. हा C जो आहे हा A ला सांगतो की तू गुड्स B ला पाठव. आता A कडनं C ला गुड्स मिळणार आहेत का. पण A इनवॉइस बनवतो Cच्या नावाने. म्हणजे C हा रिसिपियंट आहे ना. म्हणजे A जो इनवॉइस बनवेल त्याचा ITC C घेणार आहे आणि पेमेंट जे आहे ते पण C कोणाला करतो A ला करतो. म्हणजे ॲक्च्युअली या केसमध्ये A सप्लायर आहे आणि C रिसिपियंट आहे. पण ही केस कशी आहे की डायरेक्टली गुड्स C घेत नाही. C A ला सांगतो की तू B ला पाठव. म्हणजे ज्यावेळेस A इनवॉइस बनवेल त्यावेळेस तो रिसिपियंटचं नाव आणि ॲड्रेस तिथे टाकेल आणि डिलिव्हरी ॲड्रेस B चा टाकेल. ईवे बिल जे बनेल ते गुड्स कुठे चाललेत B ठिकाणी चाललेत ना. मग त्याप्रमाणे गुड्स बिल कुठे होतात हे कळेल ईवे बिलला. पण ॲक्च्युअल रिसिपियंट कोण आहे C आहे. ITC C घेईल आणि C काय करतो C इनवॉइस बनवतो B च्या नावाने आणि B पेमेंट कोणाला करतो C ला. हे ट्रान्झॅक्शन जे आहे त्याच्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ धिस क्लॉज असं मानलं जाईल मानलं जाईल की रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स. या थर्ड पर्सनच्या केसमध्ये गुड सर्व्हिसेस काही असो ती केस आहे त्यात त्यांनी गुड्स रिसिव्ड नसेल जरी केले तरी ते गुड्स रिसिव्ड केल्याचं मानलं जाईल. म्हणजे ॲज सून ॲज B ला गुड्स मिळाले तर ते C ला मिळाले असं मानलं जाईल. कळलं. बस हे सांगितलं आहे. कशामध्ये या एक्सप्लेनेशनमध्ये हे आलेलं आहे. तर ह्याचं ॲनालिसिस खाली दिलेलं आहे इकडे. ओके. आता आपण येतोय पुढच्या क्लॉजवरती BA. आपण 16(2) लाच कंटिन्यू करतोय आणि वेगवेगळे क्लॉज त्यातनं येत आहेत. BA मध्ये काय आहे की त्यांनी एक सेक्शन पहिले इनवर्ट सप्लायचा GSTR 2 जो येणार होता त्या करा सेक्शन 38 होता तो त्यांनी बदलला. तशी त्यांनी 41 बदलला, 42 डिलीट केला, 43 डिलीट केला. तसं हा काय केला बदलला 38 आणि त्यातून हे दिलं की द डिटेल्स ऑफ इनपुट स्टेट इन रिस्पेक्ट ऑफ द सेट सप्लाय. तर मी जर वाचाल इकडे येऊन 38 सेक्शनचा वाचाल the details of outward supplies furnished by the registered person. 1 मध्ये GSTR 1 भरतो and such supplies as may be prescribed and auto generated statement containing the details of input as credit shall be made available electronically. हे दिले जाते. आणि the auto generated statement under subsection 1 shall consist of details of
हे दिलंय ए बी, हे सगळं दिलं इकडे. द डिटेल्स ऑफ इनवर्ड सप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ विच इम्पोर्टन्स क्रेडिट मे बी अवेलेबल रिसिपियंटला. आणि बी काय म्हणतो, द डिटेल्स ऑफ सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ सच क्रेडिट कॅनॉट बी अवेल्ड. ते अवेल करू शकत नाही. कधी? वेदर होली और पार्टली by the recipient on account of the details of said supplier being furnished under subsection 1 of section 37. तर अवेल केव्हा करू शकत नाही हे याद दिले. म्हणजे 38 मध्ये जो इनवर्ड सप्लाय टू बी आलेला आहे त्यातले पण काही असे इनवॉइस असतील जे रिस्ट्रिक्ट केले जातील. ते रिस्ट्रिक्ट करण्याची जी पॉवर आहे ती या सेक्शन 38 मध्ये त्यांनी मिळवली आहे. आणि ह्यात ते सांगतात की एनी रजिस्टर्ड पर्सन विथ सच पिरियड ऑफ टेकिंग रजिस्ट्रेशन, म्हणजे एखादा नवीन व्यक्ती रजिस्ट्रेशन घेतो आणि तो मार्केटला फ्रॉड करून पळून जातो. जर अशी परिस्थिती असेल, असं जर का त्यांना वाटत असेल तर ते प्रिस्क्राईब म्हटलंय, नोटिफिकेशन काढून सांगतील की जो व्यक्ती नवीन नंबर घेईल, व्हॉलंटरीली घेईल किंवा लायबल झाला म्हणून घेईल, जर काय रिस्क पॅरामीटर त्याविषयी त्यांना सापडले असतील तर मग ते सांगतील की तुम्ही त्याच्याकडनं इनपुट टॅक्स क्रेडिट पुढचे 3 महिने घेऊ शकणार नाही, 6 महिने घेऊ शकणार नाही. असं काय अजून नोटिफिकेशन काढलेलं नाही. आता हे जे त्यांनी दिलेले रिस्ट्रिक्शन जेवढे आहेत याच्यामध्ये सगळीकडे बघायला तर प्रिस्क्राईब आहे. तर जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत 38 मध्ये जी त्यांनी पॉवर दिली आहे त्याचा ॲक्च्युअली वापर होत नाही. बिझनेस पर्पज इनवर्ड सप्लाय घेतलाय, ते डॉक्युमेंट आहेत, टू बी आलंय, गुड्स रिसिव्ह केलेत आणि 38 रिस्ट्रिक्ट नाही केले, हे गरजेचं आहे. कळलं इथपर्यंत? आता ह्याचा काही प्रभाव नाहीये कारण प्रिस्क्राईब नोटिफिकेशन त्या काढलंच नाहीये, पण हे पॉवर त्यांनी घेतलेले. जो ITC फ्रॉड व्हायला लागला, बरोबर ना, ह्यातून काय व्हायला लागलं, आता ह्यात पण कसं आहे, ही जे तरतूद केली ही परत कोणाच्या बाजूने आहे, त्रास कोणाला आहे, रेसिपियंटला त्रास आहे. इमानदार लोकांचं म्हणणं काय होतं, इमानदार व्यापाऱ्यांचं, की तुम्ही अशी तरतूद करा की ज्यात सप्लायर पकडाल, तुम्ही आम्हालाच का पकडताय, बळीचा वगैरे तुम्ही आम्हालाच का बनवताय. त्याच्यावरती गव्हर्नमेंटने उपाय असा केला की GSTR 1 भरल्यानंतर GSTR 3B भरता येतो. आणि GSTR 3B जर अगोदर भरलेला असेल तरच GSTR 1 भरता येतो. हे एक केलं गव्हर्नमेंटने. दुसरं काय केलं, जर GSTR 1 भरला आणि GSTR 3B भरला आणि जी लायबिलिटी आहे यामध्ये जर डिफरन्स आला तर इमिजिएटली सिस्टमला कळणार, ना की लायबिलिटी GSTR 1 मधली वेगळी आहे आणि 3Bतली वेगळी आहे. तर सिस्टम नोटीस पाठवेल सप्लायरला की तुमची लायबिलिटी तुम्ही रिपोर्ट केली GSTR 1ला ती 3B मध्ये कमी दाखवली, 3Bत कमी दाखवले, ते उत्तर द्या की काय झालंय, 7 दिवसामध्ये उत्तर द्या. जर त्याला रिप्लाय नाही केला तर नेक्स्ट GSTR 1 भरता येत नाही त्या व्यक्तीला. सेम ITCचं आहे. जर मी 3B ITC घेतो आणि GSTR 2B मध्ये ITC 100 आलाय आणि मी इकडे जर का 200 घेतो, जास्त क्लेम करतो, इमिजिएट मला नोटीस येईल, सिस्टम जनरेटेड. म्हणजे इथे डिपार्टमेंट चेक नाही करणार, सिस्टमच चेक करेल आणि नोटीस पाठवेल की तुम्ही ITC जास्त क्लेम केलाय, काय कारण आहे. आता आपण इथे बघितलं की आपण इथे काय करू शकतो की जर अगोदर ITC रिव्हर्स केलाय तर इथे आपण वाढू शकतो. जेन्युअनली तो वाढवलेला असेल तर तो रिप्लाय करेल ना की मी अगोदर असं रिव्हर्स केलं होतं, त्याची महिना सगळं सांगेल तो उत्तरामध्ये आणि मग डिपार्टमेंट चेक करेल. तसं तो रिप्लाय करेल, डिपार्टमेंटकडे जाईल, ते चेक करतील, अप्रूव्ह करतील, अप्रूव्ह केलं का तो नाही GSTR 1 भरू शकतो. दोनच प्रॉब्लेम आहेत ना, एक आउटवर्ड सप्लायचा आणि एक इनवर्ड सप्लायचा.
मग सप्लायरला पण त्यांनी कंट्रोल केलं आणि रिसिपियंट म्हणजे जो कोण फ्रॉड व्यक्ती आहे तो खोटा ITC घेतो आणि लायबिलिटी खोटी भरतो, हे दोन्ही करतो. फ्रॉड केव्हा होईल की मी जे परचेस करतोय त्याच्यावर मी जास्त ITC घेतो आणि जे मी आउटवर्ड सप्लाय करतोय त्याची लायबिलिटी मी चुकीची दाखवतो. 3B भरायचा, कारण की 3B भरल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही ना. 1 भरल्याशिवाय 3B भरता येत नाही. पण लोक काय करायला लागले, भरायला लागले ते, पण त्याच्यामध्ये चुकीची अमाऊंट टाकायला लागली. आणि पूर्वी डिपार्टमेंट कधी करायचा स्क्रुटिनी? 2-3 वर्षांनी करायचा. पण 2-3 वर्षामध्ये पेरोडचा फ्रॉड करून तो व्यक्ती पसार व्हायचा. आता हे करता येणार नाही. म्हणजे जो फ्रॉड व्यक्ती आहे त्यांनी GSR 1 भरला आणि त्यांनी जो 3B भरलाय त्याची लायबिलिटी मॅच झाली नाही, त्याला नोटीस येणार. सेम त्याने ITC खोटा क्लेम केलाय, त्याला परत लगेच नोटीस येणार. 200 तुम्ही काय दाखवले, 100 तुमच्या इन्व्हेस्ट सप्लायमध्ये आलेले आहेत. लक्षात ना. त्यामुळे या 38ची गरज पडली नाही, आता गरज लागणार नाहीये. पण स्टील तो आहे. आता आपल्याला तो आहे तर माहिती पाहिजे की आहे, घेतलेला आहे. तर त्यांनी अमेंडमेंट करून आणला सेक्शन 38 आणि मग त्यांना बेटर उपाय सापडला, त्यामुळे तो वापरला जातोय. हा आता काही गरजेचा नाही, हे बी नसेल. आता हे झालं 4 बघितलं ना आपण. आता काय बघितलं, 4 गुड्स रिसिव्ड केलेले असले पाहिजेत. याचा इनवॉइस आहे, तो इनवॉइस टू बी आलाय, ते गुड्स रिसिव्ड केले, 38 रिस्ट्रिक्ट नाही केले. आता सप्लायरनी तो टॅक्स जमा केला पाहिजे, गव्हर्नमेंटकडे जमा केला पाहिजे. द टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय. म्हणजे मी रिसिपियंट आहे ना, मी सप्लायरलाच पैसे द्यायचे आहेत. माझ्याकडे अशी तरतूद नाहीये की डायरेक्ट गव्हर्नमेंटला पेमेंट करीन. टॅक्सचं पेमेंट हे रिसिपियंटला, सरकारला डायरेक्ट जमा न करता ते सप्लायरला द्यायचे आणि सप्लायर जमा करणार ते. मग सप्लायरनी जमा नाही केले तर मग रिसिपियंटला परत गव्हर्नमेंट बोलणार, तुझ्या सप्लायरनी पैसे जमा नाही केले, तूच पैसे दे. हेच आहे ना. मग त्याकरता त्यांनी ती पॉवर ठेवली आहे, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41. सेक्शन 41 मध्ये पॉवर ठेवली आहे की अवेलेबमेंट ऑफ ITC तुम्हाला दिलेलं आहे, पण तुम्ही सेक्शन 41 त्याचा रूल परत 37A आहे की जर सप्लायरनी पैसे नाही भरले तर मग गव्हर्नमेंट काय करणार. हे परत इथे रिसिपियंटला परत लटकवलंय की सप्लायरनी पैसे जमा नाही केले तर मग, म्हणजे आम्ही उपाय करतोय पण तरी पण स्टील सप्लायरनी पैसे जमा नाही केले तर मग आम्ही तुम्हाला धरणार, रिसिपियंटला पकडणार गव्हर्नमेंट. कसं ते पुढे सांगतो मी, बरोबर आहे. द टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय has been actually paid to the government either in cash or through utilization of ITC admissible in respect of the said supply. म्हणजे सप्लायरनी तो टॅक्स भरलेला असला पाहिजे की तो ITC घेऊन भरो किंवा कॅशमध्ये भरो, तो त्यांनी भरलेला असला पाहिजे. हे सगळं झालंय. तर ITC काय रिसिपियंटला घरी असा आणून गव्हर्नमेंट देत नाही. त्याला काय करायला लागतं, ही हॅज फर्निश द रिटर्न, म्हणजे 3B 39 मध्ये 3B तो क्लेम करेल. म्हणजे आपण जेव्हा बघितलं इकडे की इथे जो कॉलम दिला आहे तिकडे जायचं, तो ॲडमिसिबल क्लेम किती आहे तो घ्यायचा आणि पुढे आपण ते क्लिक केल्यानंतर मग सिस्टम विचारतो की तुम्हाला एक, या 2 गोष्टी होतात. एक काय होतं, एक म्हणजे ITC अवेलेबमेंट होते आणि दुसरं ITC तुमचा युटिलाइज केला जातो. ITC जे मला ITC पाहिजे तो माझ्या काय येईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल एक. आणि दुसरं जी लायबिलिटी पेड करायची आहे, समजा अगोदर माझा क्रेडिट डेला ITC 100 आहे आणि आत्ता इथनं मला 70 येतोय तर 170 होईल. लायबिलिटी जर का माझी इकडे 120 असेल तर मग हे 170 या 120 भरण्याकरता वापरले जातील. म्हणजे पहिले 120 भरायला माझ्याकडे अगोदर 100 पुरेसे आहेत का, तर नाहीत ना. म्हणजे आता मी 70 अवेल करतोय, यातले 20 पण त्यामध्ये ॲड होतील आणि हे 120 मग या 120 भरण्याकरता वापरले जातील. जेव्हा ही प्रोसेस होते ऑनलाईन त्यावेळेस तो सिस्टम एक मेसेज दाखवतो की तुम्ही ITC अवेल करू इच्छिता आणि लायबिलिटी जागे युटिलाइज करू इच्छिता, येस ऑर नो खाली दिलंय त्यांनी. मग मी जेव्हा ते ॲक्सेप्ट करतो, अप्रुव्हल देतो, त्याला सांगतो की तुम्ही एकदा का येस म्हटलं काय तुम्हाला अंडू करता येणार नाही. मग ते येस म्हटलं जातं आणि मग तो ITC युटिलाइज केला जातो. आणि मग त्याप्रमाणे अगोदरचा 100 होता, नवीन 70 या कालावधीमध्ये ॲड झाला, 170 झाले
आणि म्हणजे ती डेट समोर दिसते. आपण हे सिस्टममध्ये बघू शकतो. कसं बघा दाखवेन मी तुम्हाला. ते बघता येतं आणि मग लायबिलिटी किती होती 120. मग 170 झाले, त्यातले 120 वापरले गेले आणि बॅलन्स उरले 50. इकडे क्लोजिंग बॅलन्स दिसतो सिस्टीममध्ये, हे बघता येतं. लक्षात. आता गुड्स जे मी तुम्हाला सांगितलं की रिसिव्ड जर का सेम पिरियडला झाले नाही तर इकडे एक प्रोव्हिज आहे ह्यात दिलंय वेअर द गुड्स अगेन्स्ट अन इनवॉइस आर रिसिव्ड इन लॉट्स किंवा इन्स्टॉलमेंट. रिसिव्ड केव्हा झाले, लॉट किंवा इन्स्टॉलमेंट. आपण डिलिव्हरी चलन बघितलं होतं, त्यात हे सांगितलं होतं की जर का गुड्स लॉट किंवा इन्स्टॉलमेंट जाणार असतील तर हे डिलिव्हरी नोट बनवा. इनवॉइस पहिले बनवा. गुड्स रिमूव्हल ऑफ गुड्स झाले तर इनवॉइस बनवा. आणि जर गुड्स लॉटने पाठवतात तर प्रत्येक जो पहिला लॉट आहे डिलिव्हरी नोट आणि मग त्याची इनवॉइसची कॉपी त्यावर ठेवायची. आणि लास्ट इनवॉइस जो इनवॉइसची शेवटचा लॉट जाईल ओरिजिनल इनवॉइस त्याबरोबर जाईल. म्हणजे बघा आता RTCवर तुम्ही जर का बघाल तर इनवॉइस असला पाहिजे. जेव्हा तिकडे गुड्स पाठवले पहिला हप्ता पहिले त्यांना गुड्स मिळाले 31 तारखेला 31 जुलैला आणि दुसरा लॉट गेला ऑगस्टला, त्याच्याकडे इनवॉइस नसणारच आहे. इनवॉइस पण नाहीये, गुड्स संपूर्ण गेलेला नाही, इनवॉइस पण नाहीये, ते RTC घेऊ शकत नाही ना. म्हणजे दोन कंडिशन RTC त्यांना फुलफिल होत नाही. एक म्हणजे इनवॉइस नाही त्यांच्याकडे, कारण ओरिजिनल इनवॉइस शेवटच्या लॉटमध्ये जाणार आहे आणि संपूर्ण गुड्स गेले. वेअर द गुड्स अगेन्स्ट अन इनवॉइस आर रिसिव्ड इन लॉट्स ऑर इन्स्टॉलमेंट द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल, त्याला अधिकार कधी RTC घेण्याचा अपॉन रिसिप्ट ऑफ द लास्ट लॉट ऑर इन्स्टॉलमेंट. लास्ट लॉट जेव्हा जाईल त्याबरोबर इनवॉइस पण जाईल. मग ज्या डेटला ते जाईल त्या डेटला तो काय होतो RTC घेण्याकरता पात्र होतो. कळलं. XYZ enters into a contract with ABC for supply of 10 metric ton of chemical. याच्या इनवॉइसची व्हॅल्यू आहे 1,18,000. आणि ह्या इनवॉइसमध्ये RTC आहे 18,000, टॅक्स आहे 18,000. द मंथ ऑफ ऑगस्ट द केमिकल इज टू बी डिलिव्हर्ड इन लॉट्स ओव्हर अ पिरियड ऑफ 3 months. हे 3 महिन्यात गेले. 3 महिन्यात गेले. ऑगस्टला इनवॉइस बनला. ABC raises the invoice for the entire amount in August and XYZ also makes the payment in the same month. पेमेंट त्यांनी इमिजिएटली केलं, ऑगस्टलाच केलं, बट द सप्लाय इज कम्प्लिटेड इन नोव्हेंबर. जो XYZ पेड द फुल टॅक्स ॲज अर्ली ॲज ऑगस्ट. त्यांनी ऑगस्टमध्ये टॅक्स दिला, सप्लायरनी जमा पण केला गव्हर्नमेंटकडे ऑगस्टलाच, पण तरी पण त्याला इट कॅन टेक द RTC ऑफ द सेम ओनली ऑन द रिसिप्ट ऑफ लास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ द केमिकल इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. आता रिटर्न फाईल जो करेल त्या व्यक्तीकडे ही माहिती उपलब्धच नसेल की संपूर्ण गुड्स कधी रिसिव्ह झाले, इनवॉइस कधी मिळाला. रिटर्न फाईल करणारा वेगळा आहे, बिलिंग करणारा वेगळा आहे. डेटा पाठवलं, काम झालं, पण साईटवरती ॲक्च्युली गुड्स कधी आले, इनवॉइस कधी आला, हे कुठे माहिती. त्याचं काम काय, एक महिना संपला 1-2 तारखेला डेटा पाठवून द्या, रिटर्न फाईल करा, रिटर्न फाईल करतो. जर डिपार्टमेंटकडे ही माहिती असेल की गुड्स लॉटनी गेले, हे बिल बनलं आहे, ॲक्च्युअली गुड्स इनवॉइस जर का ऑगस्टला बनला आहे आणि संपूर्ण गुड्स कधी मिळाले, सप्टेंबरला, नोव्हेंबरला, मग यांनी नोव्हेंबरला RTC घ्यायला पाहिजे आणि तो RTC ते रिव्हर्स केलेला दिसला पाहिजे ऑगस्टच्या रिटर्नमध्ये. जर दिसत नाहीये, हे जर का डिपार्टमेंटकडे जी माहिती स्क्रुटिनी त्याच्यावरती होते, स्क्रुटिनी ही EWA बिल, GSTR 1, GSTR 2B, 3B ह्यातनं मिळून होते. मग 3B त्याने RTC कसा क्लेम केला ऑगस्टला, तो त्यांनी क्लेम करायला पाहिजे नोव्हेंबरला. मग हा स्क्रुटिनीचा पॉईंट असू शकतो. मग त्यांनी 3 महिने अगोदर RTC अवेल केला, असं जर वारंवार घडलेलं असेल तर ही प्रॅक्टिसच आहे ना. ही माहिती जर घेत नाही RTC अवेल करणारा, तो घेत राहील. मग आता जर का 2 वर्ष 3 वर्षांनी तुम्ही जेव्हा स्क्रुटिनी काढाल, 2020ची काढली, त्यात हा प्रॉब्लेम आहे. 21ला पण आहे, 22ला पण आहे, 23ला पण आहे. तुम्ही 24ला स्क्रुटिनी करताय, तुम्ही सगळ्या नोटिसा पाठवाल की इतक्या वेळा तुम्ही काय केलंय, RTC अवेल केलाय, अधिकार नसताना. पुढे अधिकार होता. मग 3 महिन्याचा इंटरेस्ट एवढा
पुढचा इंटरेस्ट एवढा इंटरेस्ट लागेल ना त्याला. समजतं ना मी काय म्हणतो. त्याने ITC घ्यायला अधिकार होता, पण अधिकार 3 महिने अगोदर नव्हता, 3 महिन्यानंतर होता, तरी पण त्याने तो घेतला. मग जर का तरतूद त्यांनी फॉलो नाही केली तर मग हा डिफॉल्ट झाला ना तिकडे. मग डिफॉल्ट झाला तर ह्याच्यावरती इंटरेस्ट लागेल का नाही लागेल. म्हणजे त्यात काय होते, आम्ही त्याला सप्लायला पैसे दिलेच आहे, घेत, पण नियम दिला ना इकडे, असा ITC घेऊ शकत नाही. मग कसा घेऊ शकत नाही तुम्हाला, तेव्हा त्याला हे सांगायला लागेल की बा ह्याप्रमाणे नोटीस पण हे जाईल की सेक्शन 16 मध्ये या तरतुदीमध्ये या प्रोव्हिजन हे दिलंय, याप्रमाणे तुम्ही तो ITC घेतलेला आहे आणि तो घेणं तुम्हाला त्यावेळेस काय होतं, अधिकार नव्हता घेण्याचा, तरी पण तुम्ही घेतला ITC, म्हणून तुम्हाला आम्ही नोटीस पाठवली. पुढचा प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये असं आहे की रिसिपियंट ITC घेतो, पण त्यांनी सप्लायरला 180 दिवसामध्ये पेमेंट करणं गरजेचं आहे. सप्लायरला पेमेंट करणं गरजेचं आहे 180 दिवसामध्ये. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेर रिसिपियंट फेल्स टू पे टू द सप्लायर. त्यांनी बघा इनवॉइस दाखवला, G1 भरला, 3 भरला, टॅक्स गव्हर्नमेंटला जमा केला, पण सप्लायरला पेमेंटच नाही केलं. मी 1 लाखाचे गुड्स परचेस केले, ओके, याच्यावरती 18,000 टॅक्स आहे, तो कोण जमा करणार. आता हे मी गुड्स परचेस केले तर सप्लायरला मी काहीच पैसे देत नाही आणि सप्लायर तरी पण 18,000 भरतो आणि मी सप्लायरला 1,18,000 180 दिवस होल्ड पण देत नाही. ही तरतूद कशासाठी केली असेल तुम्हाला काय वाटतं, कशासाठी. गव्हर्नमेंटला काय यातनं आपला टॅक्स मिळाला, तुम्हाला गव्हर्नमेंटला त्यांचा टॅक्स मिळाला. आपण जेव्हा बघतो अशी बातमी बघतो किंवा महाराष्ट्रामधला एखादा उद्योग आल्यामुळे इतर जे उद्योग असतात त्यांना चालना मिळते. त्यांना जे रॉ मटेरियल लागतं, ती मोठी कंपनी जेव्हा येते तेव्हा ते त्यांचं रॉ मटेरियल आपल्या म्हणजे महाराष्ट्रामधल्या इतर कंपन्यांकडे रॉ मटेरियल घेतात. मग ते रॉ मटेरियल आणण्याकरता तिथल्या कंपन्यांना बिझनेस मिळतो, प्लस आणण्याला ज्या गाड्या लागतात ट्रान्सपोर्ट त्यांना बिझनेस मिळतो. म्हणजे अनेक लोकांना रोजगार मिळतो इनडायरेक्टली. डायरेक्टली ती कंपनी आली, त्या कंपनीत जे लोक नोकरी करतील, काम करेल, त्यांना रोजगार मिळालाच, पण इनडायरेक्टली इतर पण उद्योग काय होतात त्यामुळे वाढतात, म्हणजे अशा लोकांना रोजगार मिळतो इनडायरेक्टली. मग या केसमध्ये ज्या छोट्या कंपन्या आहेत ना, त्यांना या मोठ्या कंपन्या पेमेंटच करत नाही. द्या तुम्ही आम्हाला इनपुट्स, द्या तुम्ही आम्हाला सप्लाय, आणि पेमेंटच त्यांना करत नाही. मग त्यांना मदत करण्याकरता करायची ती प्रोव्हिजन असेल की त्यांना जर तुम्ही पेमेंट नाही केलं 180 दिवसामध्ये तर तुम्ही जो ITC घेतो तो रिव्हर्स करा. तुम्हाला ITC घेण्याचा तो अधिकार आहे. त्यात अपेक्षित आहे की तुम्ही सप्लायरला खूप झालं 180 दिवस तर तुम्ही पेमेंट केलं पाहिजे. तो कसा जगेल, तो कसा सर्वाईव्ह होईल. ते व्यक्ती म्हणतात आम्हाला तर कामगारांना पगार द्यायचा आहे, आम्हाला तर कंपनी चालवायची आहे, तुम्ही आम्हाला टॅक्सचे पैसे पण देत नाही आणि मालाचे पैसे पण देत नाही, आम्हाला तर टॅक्स भरायला लागलो सगळा. आलं लक्षात. एका ट्रान्सपोर्टरकडे मी 7 महिने काम केलं, 7 महिने. एका कंपनीने त्याच्याकडनं जवळजवळ 5 लाख अमाऊंटची ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस घेतली होती. ते यांना पेमेंटच करायचे नाही. म्हणजे पहिले पेमेंट 50,000चं काम झालं, 30,000 पेमेंट केलं, 20,000 राहिले. मग बोलले दुसरं काम घ्या 80,000चं. मग त्यांना 50,000 पाठवले. दर त्यांच्या डिलिव्हरीमध्ये जेवढं पेमेंट असायचं त्यातलं हे 70-80% पेमेंट करायचे, बाकी अरे बराच खर्च आहे, आम्हाला कामगारांना पगार द्यायचा आहे, देऊ तुला पैसे पुढच्या आठवड्यामध्ये. असं करत करत त्याला त्याचे पहिल्या इनवॉइसचे 20,000 साठले, दुसरे 30,000 साठले, असं करत करत त्याचे 5 लाख रुपये झाले. काय करणार तो, काम तर मिळत आहे पण पेमेंट ते पूर्ण करत नव्हते. असं चालतं मार्केटला. तर या केसमध्ये काय सांगितलं की जर तुम्ही त्याला 100% पेमेंट नाही केलं, पार्टली पेमेंट केलं, बघा काय म्हटलंय, वेअर अ रिसिपियंट फेल्स टू पे द सप्लायर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अदर दॅन रिव्हर्स चार्ज विचारात घेऊ नका. रिव्हर्स चार्जचा विषय नाही. फॉरवर्ड चार्जमध्ये समजा सप्लाय घेतलाय तर द अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय अलॉंग विथ द पेएबल देअर ऑन within a period of 40 days from the date of issue of invoice by the supplier, an amount equal to the input tax credit availed by the recipient shall be paid by him along with interest payable
अंडर सेक्शन 50 इन मॅनर रूल केलं आहे 37, त्यात दिलं आहे कशा प्रकारे भरायची. ओके, कशा प्रकारे हे रिव्हर्स करायचं. ITC घेतलेला आहे, तो अवेल केला आहे, तो ITC त्यांनी गव्हर्नमेंटला परत भरायचं, म्हणजे काय रिव्हर्स झालं. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट द रिसिपियंट शॅल बी एंटायटल्ड टू अवेल द क्रेडिट इनपुट टॅक्स ऑन पेमेंट बाय मेड हिम. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जर सप्ताहाला पेमेंट केलं तर तो ITC परत घेऊ शकतो. आता कशा प्रकारे घेऊ शकतो, हा रूल 37 आहे. यात हे दिलेलं आहे की रजिस्टर्ड पर्सन हू हॅज अवेल्ड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन एनी इनवर्ड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ रिव्हर्स चार्ज सोडून, बट फेल्स टू पे टू द सप्लायर देअर ऑफ द अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय वेदर होलली किंवा पार्टली. बघा लक्षात घ्या, तुम्हाला बोललं ना जी की त्यांनी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस दिली, 80,000 रुपयाचा इन्व्हॉइस त्यांनी बनवला, तर हे 60,000 द्यायचे, 50,000 द्यायचे, म्हणजे पेमेंट संपूर्ण रेस्ट्रिक्ट करत नव्हते, पण पार्ट पेमेंटच करायचं. एक पद्धत आहे मार्केटची, व्यवहार चालू ठेवायचा आहे, तर नवीन मागवायचं आहे, तर जुन्याचा अर्धा पेमेंट द्या, नवीन मागवा, त्याला बिझनेस करायचा असतो, तो पाठवतो. व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय वेदर होलली ऑर पार्टली अलॉंग विथ द टॅक्स पेबल देअर ऑन विदिन द टाइम लिमिट स्पेसिफाईड, म्हणजे 180 दिवस. ओके, पेमेंट नाही केलं त्याला, शॅल पे ऑर रिव्हर्स अन अमाऊंट इक्वल टू द ITC अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय. आता पे किंवा रिव्हर्सचा अर्थ काय तुम्हाला दाखवतो मी. पे किंवा रिव्हर्सचा अर्थ काय होतो. आता ह्या केसमध्ये नॉर्मली बघा, या प्रकारे काय आहे, समजा या महिन्यामध्ये मला 80,000 लायबिलिटी आहे आणि ITC आहे 50,000, पण मी अगोदरच्या एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये 180 दिवस होऊन गेले एका इनवॉइसला आणि सप्त्याला पेमेंट नाही केलं, तर तो ITC माझ्याकडे समजा 4,000 रुपयाचा आहे. तर हा काय करू शकतो मी, यात रिव्हर्स करू शकतो, यातनं रिव्हर्स करू शकतो. म्हणजे यातनं रिव्हर्स करता अर्थ काय होईल की इथे काय करायचं, मायनस ही अमाऊंट घ्या, हे रिव्हर्स झालं, म्हणजे ITC कमी केलं. पण केव्हा केव्हा असं होतं की इकडे जी अमाऊंट रिव्हर्स करायची आहे ती मोठी असते. समजा ही अमाऊंट इथे 4,000 नाही आहे, तर ही अमाऊंट समजा इकडे 60,000 आहे आणि ITC 50,000 आहे. कसं रिव्हर्स करा, बरोबर आहे. म्हणजे मला हा 50,000चा हे मिळणारच नाही ITC. तर ही काय केलं जाते, ही जी अमाऊंट असते वरती प्लस याच्यामध्ये ॲड करा 60,000. किती झाली लायबिलिटी, जो ITC घेतला आहे ती अमाऊंट गव्हर्नमेंटला द्यायची आहे ना, परत आता द्यायची म्हणजे ॲड करा लायबिलिटीमध्ये. म्हणजे मला 1,40,000 देणं आहे, त्यातनं 50,000 ITC आहे, 90,000 देणं असंच होईल ना. आता हे 4,000 मी यातनं वजा केले तर किती येतील, 46,000, बरोबर आहे. म्हणजे जर मी इथनं 8,000 मायनस 46 केले तर किती भरायला लागतील कॅशमध्ये, 34,000. आणि तेच जर का मी इकडे काय केलं, हे मी याच्यामध्ये प्लस केले 4,000 आणि मायनस केले 50,000, उत्तर वेगळं येईल का, सेमच येईल. ITC आहे तोच ठेवा, लायबिलिटीमध्ये ॲड करा, उत्तर 34 येणार आहे. किंवा 80 म्हणून तुम्ही ITC मधून वजा करा. ITC मधून वजा होतीलच, गॅरंटी आहे ना काय. ITC पेक्षा जास्त जर रिव्हर्सल असेल मग ते लायबिलिटीमध्ये ॲड होईल. अर्थ कळला या वाक्याचा की चाल पे ऑर रिव्हर्स, पे ऑर रिव्हर्स अन अमाऊंट, ह्याचा अर्थ कळला.
equal to the ITC availed in respect of such supply, proportionate to the amount not paid to the supplier along with the interest payable. इंटरेस्टही भरायचं आहे. आता प्रपोर्शनेट का, मी 80,000चा इनवॉइस होता, त्यावर जो काय टॅक्स होता त्याचे 60,000 प्लस टॅक्स पे केले, 20,000 बाकी आहेत. 20,000 वाटतात इंटरेस्ट ITC रिव्हर्स करायचं आहे आणि त्यावर इंटरेस्ट भरायचं आहे. संपूर्ण इनवॉइसच्या अमाऊंटवरती संपूर्ण ITC रिव्हर्स नाही करायचं आहे. जेवढे सप्लायरला दिलेत तेवढे इलिजिबल आहे तो ITC घ्यायला, आणि त्याच्या रिव्हर्सल रिक्वायर्ड नाही आहे. रिक्वायर्ड काय, जेवढी अमाऊंट सप्लायरला दिलेली नाही 180 दिवसामध्ये त्याच्यावरती इंटरेस्ट भरायचं आहे. वाईल फर्निशिंग रिटर्न कधी भरायची, इन फॉर्म GSTR 3B फॉर द टॅक्स पिरियड इमिडिएटली फॉलोविंग द पिरियड ऑफ 180 days फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ द इनवॉइस. आता इथे काय होतं, जसं मी एक इनवॉइस इश्यू केला आहे अगोदर पिरियडमध्ये आणि आत्ता महिना चालला आहे डिसेंबर. तर डिसेंबरमध्ये काय होतं, मला 8 तारखेला 8 डिसेंबरला जर कळतं, आज 7 आहे ना, जर 7 डिसेंबरला जर मला कळतं की अरे 180 दिवस पूर्ण झालेले आहेत, तर याची अकाउंटिंग एंट्री मी आत्ता करीन ना. 180 दिवस पूर्ण झाले ना आज, आता ITC दिवस करायला पाहिजे. म्हणजे जशी ती घटना घडली तर याची मी अकाउंटिंग एंट्री करणं अपेक्षित आहे. म्हणजे जशी एंट्री करणं केली इकडे, तर लायबिलिटी क्रिएट झाली ना तिकडे, मग ही लायबिलिटी मी पे कधी करणार, या महिन्यात डिसेंबरला जर का माझा एखादा इनवर्ड सप्लाय आहे, डिसेंबरला आउटवर्ड सप्लाय आहे, तर 3B ते पे करतो ना मी. सेम जसं परचेस येतो, सेल येतो, तसं हे रिव्हर्सल कधी झालं अकाउंटिंग याचं, 7 डिसेंबरला झालं. 7 डिसेंबरला देणं आहे, ते द्यायचं आहे, ही एंट्री होईल तिकडे. फॉर द टॅक्स पिरियड इमिडिएटली फॉलोविंग द पिरियड ऑफ 180 दिवस. 180 दिवस कधी संपले, डिसेंबरच्या टॅक्स पिरियडमध्ये संपले. डिसेंबरचा जो टॅक्स पिरियड आहे तेव्हा संपले, तेव्हा मी एंट्री करेन. वाईल फर्निशिंग रिटर्न जेव्हा भरेन मी, तो कधी भरायचा आहे, डिसेंबरचा 20 जानेवारीला, त्यात ते पे करेन. त्याला पे करा, कधी करायचे, वाईल फर्निशिंग 3B टॅक्स पिरियड कुठला, डिसेंबरला पूर्ण झाले, ते कळलं एवढं. आता खाली एक पहिले सांगितलं आहे, रिव्हर्स चार्जची अमाऊंट घ्यायची नाही. म्हणजे इनवर्ड सप्लाय घेतलाय, त्याला पेमेंट नाही केलं रिसिपिएंटला सप्लायरनी, रिव्हर्स चार्ज म्हणजे टॅक्स मी रेकॉर्ड केला आणि टॅक्स भरला, गव्हर्नमेंटला टॅक्स पूर्ण मिळाला. अशा म्हणजे रिव्हर्स चार्जमधल्या रिसिपिएंटला ह्यात विचारात घेतलेलंच नाही. त्यांचं काय भलं बाबा, अशी काय या टूरमधनं इच्छा वाटत नाही गव्हर्नमेंटची, त्यामुळे त्यांना बाहेर काढले. रिव्हर्स चार्जमध्ये तुम्ही काय पण करा, पेमेंट करू नका, मरू देते, हाच अर्थ आहे ना त्याचा. प्रोव्हाइडेड दॅट द व्हॅल्यू ऑफ सप्लाईज मेड विदाउट कन्सिडरेशन ॲज स्पेसिफाईड. हे ब्रँडला सप्लाय केला आहे, त्याला पेमेंट करतच नाही ना, त्यामुळे ते पण या रूलच्या सेक्शनच्या स्कोपच्या बाहेर आहेत, त्या थोडी त्यांचा विचार नाही करायचा. आणि तिसरं, आपण जे बघितलं की 15 व्हॅल्युएशनमध्ये 15(2)B मध्ये जसं आपण एकदम बघितलं होतं की एक इव्हेंट आहे, या इव्हेंटमध्ये एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी 5 लाखाला सप्लाय करते आणि याच्यामध्ये त्यांना 50,000चं काय करायचं आहे, आईस्क्रीम प्रोव्हाइड करायचं आहे. पण आईस्क्रीम सप्लायर काय म्हणतो, मला पुढं पेमेंट पाहिजे. समजा मी ए आहे, मी या बीचं कॉन्टॅक्ट घेतलं 5 लाखाचं, ओके, आणि तुम्ही आईस्क्रीम सप्लायला तुम्ही सांगितलं बाबा असा इव्हेंट आहे, आईस्क्रीम द्या. तुम्ही सांगितलं पेमेंट पूर्ण आलं तरच मी सप्लाय करीन, मला पेमेंट इमिजिएट पाहिजे. मग मी बीला सांगितलं की तुम्ही काय करा, या सीला पेमेंट करा, आणि ते पेमेंट केलं का मला तुम्ही 4,50,000 रुपये भले पुढच्या वीकमध्ये द्या, पण त्याला पेमेंट तुम्ही इमिजिएटली करा. म्हणजे इकडे थर्ड पार्टी पेमेंट झालं की नाही. आता जे एला मला पेमेंट करायचं होतं ते माझ्या वतीने बीने केलेलं आहे. आता जर का हा जो 5 लाखाचा पेमेंट करत नाहीये, एला मला करतच नाहीये, 180 दिवस होऊन गेले, तर याला ITC रिव्हर्स करावं लागेल 4,50,000 वरती, ना की 5 लाख, कारण त्यांनी पार्टली पेमेंट केले.
डायरेक्टली एला नाही केलं, सप्लायरला नाही केलं, पण सप्लायरच्या वतीने सीला केलंय ना. व्हॅल्यू ऑफ सप्लाईज ऑन अकाउंट ऑफ एनी अमाऊंट ॲडेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 15(2)B शॅल बी डीम टू हॅव बीन पेड. ती पे केलेली त्याला, एवढी अमाऊंट पे केली ना, तेवढी अमाऊंट सोडून बाकीची अमाऊंट आहे प्रपोर्शनेट जेवढा त्याचा ITC आहे तेवढा दिवस करायला लागेल. हे 37(1) मध्ये एवढं आहे. 37(2) सांगतो की वेअर द सेड रजिस्टर्ड पर्सन सबसिक्वेंटली मेक्स द पेमेंट ऑफ द अमाऊंट टुवर्ड द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय along with tax payable thereon to the supplier thereof, he shall be entitled to reavail input tax credit referred to in subrule 1. आणि 37(3) ओमिट केलाय, डिलीट केलाय. 37(4) सांगतो द टाइम लिमिट स्पेसिफाईड इन सेक्शन 16(4). 16(4) मध्ये हे सांगितलेलं आहे की तेवीस 24 कुठला ITC आहे. ओके, तो मला 30 नोव्हेंबर 24 नंतर घेता येत नाही. पण अगोदर काय केलं होतं, ITC अवेल केलाय आणि मग 37(1) प्रमाणे रिव्हर्स केलाय. आणि मग 37(2) सांगतो की पेमेंट तुम्ही सप्लायरला केलं, तुम्ही ITC घेऊ शकता. आणि मग 37(4) काय सांगतो की जे 30 नोव्हेंबरचं रिस्ट्रिक्शन जे आहे ते याला लागू होणार नाही. आता काय पण सांगतो, याचं पण काय सांगतो तुम्हाला. मार्च 2024 एक मशिनरी परचेस केली, प्लांट अँड मशिनरी. आता मार्च 2024 म्हणजे हा 2023-24चा कालावधी आहे ना, बरोबर आहे. आता याचा ITC नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 नंतर घेता येणार नाही, बरोबर आहे. याचा ITC घेता येणार नाही. आता मार्च 23 काय केलं, मशीन इन्स्टॉल केली आणि मशीनचा ट्रायल रन चालू झालं आणि प्रोडक्शन काय प्रॉपर येत नाही. आता इथे मार्चला यांनी इनवॉइस जसा टाकला, सप्लायर समजा A आहे, Bनी ITC मशिनरी घेतलेली आहे, ITC अवेल केला. 180 दिवस जसे होऊन जातील, ओके, याला ITC यूज करायला लागेल. आणि जोपर्यंत मशीन प्रॉपर रन होत नाही तोपर्यंत समजा या मशिनरीचा 50% पेमेंट केलंय आणि 50% पेमेंट ठरलंय की मशीननी प्रोडक्शन प्रॉपर दिलं, क्वालिटी दिली मशीननी त्या प्रोडक्शनची, तर बाकी तुम्हाला 50% पेमेंट करू. लक्षात घ्या, 1 करोडची मशीन आहे तर ITC किती असेल, 18 लाख असेल ना. आता ह्या 18 लाख ITC मध्ये काय होईल, अवेल ते केला त्यांनी मार्चला, 50% पेमेंट केलाय आपल्याला, टॅक्स पण 50% पेमेंट केलाय. 180 दिवसानंतर त्यातला जो 50% पेमेंट केलेला नाहीच आपल्याला, तेवढा त्याच्यावरचा ITC रिव्हर्स करायला लागेल की नाही, म्हणजे 9 लाख ते रिव्हर्स करतील. ओके, आता इथे मार्चला मशीन घेतली आहे, मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मशीन त्या प्रॉपर रन होत नाही, ITC रिव्हर्स केला. आता पुढे किती काळ लागेल, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून मशीन प्रॉपर रन झाली, आपल्याला पेमेंट करतील. ITC घेता येईल का, समजलं ना घटना काय घडते. मग अशा केसमध्ये मार्केटला प्रॅक्टिकली असं होत आहे. मग जर सप्लायर आम्हाला प्रॉपर मशिनरी प्रोव्हाइड करत नाही, ती मशीन प्रॉपर वर्क होत नाही, तर आमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे पेमेंट नाही करायचं. आणि तुम्ही नियम केला की 180 होऊन गेले, ते होण्याचं कारण पण असं आहे, आम्ही केला ITC रिव्हर्स, इंटरेस्ट पण पे केला, आता परत ITC आम्हाला घेता येईल का, तर तुझं काय म्हणते, टाइम लिमिट ॲप्लिकेबल नाही, घ्या तुम्ही सप्लायरला पेमेंट करा, तुम्ही ITC अवेल करू शकता. जे अगोदर रिव्हर्स केलंय ते ITC अवेल करता येईल. कशा प्रकारे करता येईल हे सगळं मध्ये दाखवलं की 3B ते कुठे येतं, मग ते टेम्पररी रिव्हर्सल आहे, मग आधारमध्ये टाकायचं, मग हेच याद दिलेलं आहे सगळं. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. ओके, आणि ज्यावेळेस ITC घेतला जातो, हे अटी शर्ती आहे. मी ITC बरोबर घेतलाय हे रिसिपिएंटला प्रूव्ह करायला लागतं.
सेक्शन 155 सांगतो की वेअर एनी पर्सन क्लेम्स दॅट ही इज इलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर दिस ॲक्ट द बर्डन ऑफ प्रूव्हिंग सच क्लेम शॅल लाय ऑन सच पर्सन. बाकी कुठलीही नोटीस जेव्हा पाठवली जाते टॅक्सपेअरला तेव्हा बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवरती असतं की त्यांनी कुठला डिफॉल्ट केला आहे, तुमच्याकडे ती इन्फॉर्मेशन कुठल्या बेसिसवरती आलेली आहे ती त्याला कळवायला लागतं. बाई हे आम्हाला दिसतंय इथे तू डिफॉल्ट केला आहे, मग तो त्याचा पक्ष मांडेल. पण ITC बद्दल कुठलंही जर पाठवलं की हे तुम्ही टॅक्स देणं लागता, हे दिलेलं नाही आहे, तर तुम्ही ITC बरोबर घेतला आहे याचे पुरावे द्या. बर्डन ऑफ प्रूफ कोणावरती तिकडे टॅक्सपेअरवरती ITCच्या क्लेममध्ये की मी वेळेत म्हणजे जर तुम्ही सांगितलं की तुमची गाडी 3 डिलिव्हरी झालेली आहे, 3ऱ्या महिन्यानंतर पोचलेली आहे, द्या पुरावे. पहिल्या घरात गाडी पोचली, सगळं ITC पहिले घेतलं आम्ही, ते बरोबर कसा काय तो द्या पुरावा. हे सिधे त्याने करायचं, समजलं ना. तर 155 हे सांगतो की बर्डन ऑफ प्रूफ वेर एनी पर्सन क्लेम्स दॅट ही इज एलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट अंडर दिस ॲक्ट द बर्डन ऑफ प्रूव्हिंग सच क्लेम, तो जो त्याचा दावा आहे तो त्याला सिद्ध करायचा की माझा अधिकार जरी मला असला तरी मी जो ITC घेतला आहे तो योग्य प्रकारे घेतलेला आहे हे त्यांनी प्रूव्ह करायचं. तर सेक्शन 41 जो आहे हे मी आता ब्रेक नंतर घेईन, तर ब्रेक देऊ आपण, बरोबर ना. तर जो ITC म्हणजे इथपर्यंत, पण इथपर्यंत काय होतं, विषय संपत नाही, विषय अजून पुढे बघायचा कशासाठी आपल्याला. इथे आपण जेव्हा येतो तेव्हा इथे आपल्याला हे दिलंय सब्जेक्ट टू द प्रोविजन सेक्शन 41 अवेलेबल ऑफ ITC. जो टॅक्स सप्लायरनी चार्ज केलाय तो रिसिपियंटनी सप्लायरला दिलाय आणि सप्लायरनी जमा केलाय. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 जो टॅक्स चार्ज केलाय पेड टू द, त्यांनी गव्हर्नमेंटला भरलेला असला पाहिजे, आणि जर त्यांनी गव्हर्नमेंटला नाही भरला तर मग काय होईल हे सेक्शन 41 आणि रूल 37A मध्ये दिलंय. आलं लक्षात. म्हणजे जो ITC घेतलेला आहे तो अजूनही फायनल म्हणता येणार नाही. म्हणजे तो जो टॅक्स जर सप्लायरने जमा नाही केला तर मग रिसिपियंटला कशा प्रकारे जमा करायला लागेल हे सेक्शन 41 आणि रूल 37A सांगतो. सेक्शन 16(2च बघतोय आपण. बघा किती वेळ गेला आपला. तर 1.25 तास आपण त्याच्यावरच बघतोय, एवढा तो महत्त्वाचा आहे. बाकी पुढे वेळ लागणार नाही फार. आता 16(3), 16(4), 16(5), 6 फार वेळ लागणार नाही. 16(2च मध्ये सगळं आहे, कारण सगळ्या अटी शर्ती या 16(2) मध्ये येतात. तर रूल 36, 37, 37A हे पण त्याच अनुषंगाने, आणि सेक्शन 41 आपण त्याला संबंधित येतो. इथे आपण थांबू, ब्रेक नंतर आपण सेक्शन 41 आणि रूल 37A बघू.